नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाचा विचार करत आहोत आणि या प्रकरणामध्ये आपण आधी वयोरचना या घटकाची माहिती घेत असताना लोकसंख्या मनोऱ्यांच्या साहाय्याने वयोरचना समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या या भागामध्ये आपण लिंगरचना या आणि त्याचबरोबर लोकसंख्येचा लाभांश या घटकांचा विचार करणार आहोत. लिंगरचना या घटकाचा विचार करत असताना लिंगरचना म्हणजे नेमकं काय, ते काढण्याचं सूत्र काय आहे आणि जगभरातील लिंगरचनेची एकंदरीतच स्थिती कशी आहे या संदर्भात आपण माहिती घेत आहोत. लिंगरचना म्हणजे लोकसंख्या मनोरे वयोगटानुसार जर बघितलं तर त्या मनोऱ्यामध्ये स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण दाखवलेले असते. स्त्री पुरुषांचे प्रमाण हे लोकसंख्येचं प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि स्त्री व पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर असं म्हटलं जातं. थोडक्यात काय तर एकूण लोकसंख्येमध्ये स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्रमाण, त्या प्रमाणाच्या गुणोत्तराला लिंग गुणोत्तर हा शब्द वापरला जातो. स्त्री पुरुषांचं प्रमाण हे लोकसंख्या अभ्यासामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच त्याचा प्राधान्यानं लोकसंख्येचा अभ्यास करत असताना विचार केला जातो. खरं तर वेगवेगळ्या देशांमध्ये लोकसंख्येचं हे लिंग गुणोत्तर काढण्याचं सूत्र किंवा पद्धत वेगवेगळी आहे. जसं संयुक्त राष्ट्र संघ आणि काही युरोपियन देशांमध्ये दर 100 स्त्रियांमागे किती पुरुष आहे ह्या तुलनेत प्रमाण काढलं जातं. परंतु आपल्या भारतासारख्या काही देशांमध्ये मात्र हे लिंग गुणोत्तर व्यक्त करण्यासाठी दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे हे बघितलं जातं आणि मग यासाठी जे सूत्र आहे ते सूत्र याप्रमाणे आहे. लिंग गुणोत्तर काढण्यासाठीचं सूत्र इथे स्क्रीनवरतीही तुम्हाला दिसतंय. या सूत्राचा विचार जर केला तर यामध्ये एकूण स्त्रियांची संख्या भागिले पुरुषांची संख्या गुणिले 1000 या पद्धतीनं दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण काढलं जातं. ज्या देशांमध्ये दर 100 स्त्रियांमागे पुरुषांचं प्रमाण काढलं जातं ते शेकडेवारीमध्ये असतं, तर आपल्या भारतासारख्या देशांमध्ये ते दर 1000 असतं. हा एक महत्त्वाचा फरक लक्षामध्ये घ्यायचा आहे. पण कोणत्याही सूत्राचा वापर केला तर दोन्हींचाही अर्थ एकच होतो. देशातील स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या तुलनेत लिंग गुणोत्तराच्या आधारे सांगता येते. अगदी जागतिक स्तराचा जर विचार केला तर जागतिक स्तरावरती स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण जर बघितलं म्हणजेच लिंग गुणोत्तर जर बघितलं तर दर 1000 पुरुषांमागे 990 स्त्रिया असं प्रमाण आपल्याला आढळतं. याचबरोबर जगातील काही देश असे आहेत, उदाहरणार्थ अगदी लाटविया, इस्टोनिया, रशिया, युक्रेन या देशांचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त म्हणजे जवळपास दर 1000 पुरुषांमागे 1162 एवढं प्रमाण आपल्याला आढळतं. तर संयुक्त अरब अमिरात, ज्याला UAE असं म्हटलं जातं, या देशाचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे दर 1000 पुरुषांच्या तुलनेत 667 एवढं आहे. आशिया खंडातील काही देश जर बघितले, चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांमध्येही लिंग गुणोत्तराचं प्रमाण आपल्याला कमी आढळतं. थोडक्यात काय तर आशिया खंडाचं लिंग गुणोत्तर जर बघितलं तर इतर खंडांच्या तुलनेमध्ये आपल्याला ते खूपच कमी आढळतं. अगदी आपण याच संदर्भात भारताचं लिंग गुणोत्तर जर बघायचं ठरवलं, तुम्हाला त्या संदर्भामध्ये एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेली आहे की शोधापाहूमध्ये जनगणना 2011 नुसार भारताचे लिंग गुणोत्तर शोधा असं तुम्हाला सांगितलं आहे आणि आपण censusindia.gov.in
या वेबसाईटवरती जर गेलो तर आपल्याला भारताचे दर 1000 पुरुषांमागे असलेले स्त्रियांचं जे काही प्रमाण आहे ती आकडेवारी सहजासहजी उपलब्ध होते. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारताचं लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषांच्या तुलनेत 940 स्त्रिया एवढं आहे. आपल्या भारतामध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त आणि स्त्रियांचं प्रमाण कमी आढळतं. भारताचाच विचार जर केला म्हणजे जगाशी तुलना केली भारताच्या आकडेवारीची तर जगामध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण 990. हेच आपल्या भारतामध्ये स्त्रियांचं प्रमाण आहे 940. आपल्याच भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांची आकडेवारी उदाहरणादाखल जर बघायचं ठरवलं तर दिल्लीला दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण आहे 868. महाराष्ट्राचा विचार जर केला तर हे प्रमाण आहे 929. पंजाबची परिस्थिती बघितली तर तिथे प्रमाण आहे 895. तामिळनाडूमध्ये आहे 996 आणि केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण आहे 184. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्याला ही परिस्थिती वेगवेगळी आढळते. याचा अर्थ असा झाला की आपल्या भारताचं सरासरी जरी दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण 940 असलं तरी ह्याचा अर्थ सगळ्या राज्यांमध्ये हे प्रमाण एकसारखं आढळत नाही. काही राज्यांमध्ये हे प्रमाण खूपच कमी आढळतं तर काही राज्यांमध्ये हे प्रमाण आपल्याला जास्तसुद्धा आढळतं. अगदी केरळसारख्या राज्यामध्ये आपल्याला हे प्रमाण जास्त आढळण्यामागचं कारण काय आहे किंबहुना आपल्या भारतामध्ये अशी परिस्थिती केरळ राज्यामध्ये का निर्माण झाली ह्याचा आढावा जर घ्यायचा ठरवला तर केरळ राज्याच्या बाबत आपल्याला असं म्हणता येईल की केरळ राज्यामध्ये कामानिमित्त स्थलांतर करणारा जो वयोगट आहे तरुणांचा वयोगट यामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. म्हणजे तरुण मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात त्यामुळे स्त्रियांचं प्रमाण आपल्याला जास्त आढळतं. याचबरोबर ह्या राज्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. जेवढे शिकलेले लोक असतील तेवढ्या रूढी परंपरा अंधश्रद्धा ह्या सगळ्यांचा पगडा आपल्याला कमी आढळतो. परिणामी शिक्षणाचा प्रभाव म्हणून देखील तिथे स्त्रियांचं प्रमाण आपल्याला जास्त आढळतं. आपल्या भारतासारख्या देशामध्ये हे प्रमाण आपल्याला दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण 940 आढळतं. पण युरोपीय खंडांचा विचार जर केला तर त्या युरोपियन कंट्रीजमध्ये मात्र आपल्याला हे प्रमाण जवळपास 1075 आढळतं. मग युरोप खंडामध्ये हे प्रमाण आपल्याला जास्त का आढळतं ह्याचा जर आढावा घ्यायचा ठरवला तर युरोप खंडामध्ये पुन्हा आपल्याला हेच म्हणता येईल की साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. अंधश्रद्धा रूढी परंपरा ह्यांचा पगडा कमी आहे. याचबरोबर मुलगा मुलगी असा भेदभाव तिथे केला जात नाही. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं वागवलं जातं. समाजात सन्मान दिला जातो किंवा मानाचं स्थान आहे. आणि तिथे मुळात स्त्री पुरुष असा भेदभाव न केल्यामुळे तिथे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण आपल्याला जास्त आढळतं. या उलट ज्या खंडांमध्ये ज्या देशांमध्ये मुलगा मुलगी भेदभाव केला जातो स्त्रियांना कनिष्ठतेनं वागवलं जातं ज्या देशांमध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी आहे निरक्षरता जास्त आहे रूढी अंधश्रद्धा परंपरा ह्यांचा पगडा जास्त आहे त्या देशांमध्ये मात्र आपल्याला स्त्रियांची संख्या कमी आढळते. आणि मग यात स्त्रियांच्या प्रमाणावरनं अगदी स्त्रियांचं दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची आकडेवारी जरी बघितली तरी तो देश विकसित आहे विकसनशील आहे की मागासलेला आहे हे आपल्याला अगदी सहजासहजी सांगतं. हे झालं आपलं लिंग गुणोत्तराच्या संदर्भात. यानंतर तुम्हाला पान क्रमांक 14 वरती लोकसंख्येचा लाभांश या सदराखाली या घटकाखाली सांगा पाहू मध्ये एक तक्ता दिलेला आहे 2.1 क्रमांकाचा. स्क्रीनवरही दिसत असेल हा तक्ता तुम्हा सर्वांना. या तक्त्याचं वाचन करून प्रश्नांची उत्तरं द्या असं सांगितलं. या तक्त्यामध्ये 3 कॉलम आहेत आणि 4 रोज आहेत. तक्ता कशाचा आहे तर भारताच्या संदर्भातील लोकसंख्येचा लाभांश त्यामध्ये दिला आहे. 3 कॉलम त्यापैकी एक आहे दशक, दुसरा कॉलम आहे कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर आणि तिसरा कॉलम आहे कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी. आडव्या रोमध्ये दिलंय आडव्या ओळींमध्ये 2001 ते 10 म्हणजे 10 वर्षांचा टप्पा दिलाय. 2011 ते 20 हा 10 वर्षांचा टप्पा. त्यानंतर 2021 ते 30 हा अजून
आर्थिक पाहणी जी काही अंदाजी वर्तवलेली आहे तो 10 वर्षांचा टप्पा आणि त्यानंतर 2031 ते 40 हा देखील एक अंदाजित टप्पा दिलेला आहे. त्या 10 वर्षांच्या टप्प्यामध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर किती आहे हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2001 आणि 2010 या 10 वर्षाचा टप्पा जर बघितला तर कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण होतं 1.33 आणि त्याच वेळेस अकार्यशील लोकसंख्येचं प्रमाण होतं 1. म्हणजे कार्यशील अकार्यशीलचं गुणोत्तर जर बघितलं तर 1.33ला 1 या प्रमाणात लोकसंख्येचं गुणोत्तर होतं. 1.33 म्हणजे किती टक्के तर 57.1. यानंतर 2011 ते 2020 या 10 वर्षांचा टप्पा जर बघितला तर कार्यशील अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर आहे 1.53ला 1 म्हणजे 1.53 कार्यशील लोकसंख्या आणि 1.53 म्हणजे किती तर 60.5. पहिल्या 10 वर्षापेक्षा म्हणजे 57.1 पेक्षा यामध्ये जवळपास 3-3.5% वाढ झालेली आपल्याला दिसून येते. पुढे येणारे जे काही वर्ष आहेत त्यांची अंदाजित आकडेवारी दिलेली आहे. अंदाजे कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर 1.81ला 1 आणि 1.81 म्हणजे किती तर 64.4. याचा अर्थ 60.5 मध्येही आणखी वाढ होणार आहे येत्या 10 वर्षांमध्ये आणि आणखी 31 ते 40 या 10 वर्षांमध्ये आणखी कसं प्रमाण असण्याची शक्यता आहे तर 1.72ला 1 म्हणजे 1.72चा विचार जर केला तर त्याची टक्केवारी होते 63.2. याचा अर्थ कदाचित 2021 ते 30 मधलं हे जे काही कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण आहे हे कदाचित 1%ने कमी होण्याची म्हणजे 1% कमी होण्याची शक्यता आहे. आपल्याला इथे फक्त कार्यशील अकार्यशील लोकसंख्येचं प्रमाण दिलेलं आहे आणि त्याच्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. काय प्रश्न आहे तर पहिला प्रश्न आहे तक्त्यातून कोणती माहिती मिळत आहे. मग कशाची माहिती मिळते आपल्याला तर आपल्याला असं म्हणता येईल ह्या तक्त्याचं नीट निरीक्षण केलं तर की तक्त्यामधून 21व्या शतकाच्या पहिल्या 4 दशकांमध्ये भारतातील कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर तसेच कार्यशील लोकसंख्येची एकूण लोकसंख्येतील टक्केवारी याबाबतची माहिती मिळत आहे. 4 दशकांपैकी पहिल्या 2 दशकांची माहिती ही पाहणीच्या अहवालानुसार आहे तर नंतरच्या 2 दशकांची माहिती ही अनुमानित म्हणजे अंदाजे आहे. दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभाचा सहसंबंध काय तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तंभाचा जर विचार केला तर दुसरा आणि तिसरा म्हणजे कार्यशील अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर आणि कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी हे 2 स्तंभ. तर त्या संदर्भात आपल्याला असं सांगता येईल की तक्त्यातील दुसऱ्या स्तंभात कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर दाखविले आहे तर तिसऱ्या स्तंभात कार्यशील लोकसंख्येची एकूण लोकसंख्येतील टक्केवारी दर्शविली आहे. या दोन्ही स्तंभांमध्ये थेट सहसंबंध दिसून येतो. कार्यशील अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर जसजसं वाढत जातं तसतसं कार्यशील लोकसंख्येची टक्केवारीसुद्धा वाढताना आपल्याला दिसते. अगदी उदाहरण बघितलं तक्त्यातलंच तर 2001 ते 10 या दशकांमध्ये 1.33 कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत अकार्यशील लोकसंख्या फक्त 1 दिसते. तेव्हाच कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी आहे 57.1. पण पुढच्याच 10 वर्षांमध्ये म्हणजे लगेचच 2011 ते 20 या दशकात जेव्हा कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर 1.53ला 1 असं वाढलं तेव्हाच कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी वाढून ती 60.5 झाली. याचाच अर्थ जसजशी अकार्यशील लोकसंख्या कमी होत जाईल तसतशी कार्यशील लोकसंख्येची टक्केवारीसुद्धा वाढत जाईल. तिसरा प्रश्न आहे या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो
म्हणजे ह्या दोन्ही स्तंभांमध्ये जो काही संबंध आहे त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, तर आपल्याला असं म्हणता येईल की या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर नजीकच्या काळात उत्तम परिणाम आपल्याला दिसून येईल। याचं कारण असं की भारताची कार्यशील लोकसंख्या वाढत असून त्यामुळे कुशल मनुष्यबळाची उपलब्धता वाढेल आणि हे कुशल मनुष्यबळ विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत झालं की त्याचा परिणाम आर्थिक वृद्धी आणि देशाच्या आर्थिक विकासात सुद्धा आपल्याला दिसून येईल। म्हणजे आणखी देशाचा आर्थिक विकास झालेला आपल्याला नक्की दिसेल। पुढचा प्रश्न आहे, उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल? मग हे प्रमाण जर आणखी कमी झालं तर काय होईल? जर असं झालं तर याचा अर्थ भारतातील वृद्धांची संख्या वाढत जाईल, मात्र त्यामुळेच लोकसंख्येच्या वृद्धिदरातही घट होत जाईल आणि भारताची लोकसंख्या स्थिरतेकडे वाटचाल करेल असं आपल्याला सांगता येतं। थोडक्यात लोकसंख्येचा लाभांश या तक्त्याचा विचार जर केला तर या तक्त्यावरनं कार्यशील अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर लक्षात येते आणि ह्या गुणोत्तराचे काय परिणाम होतात किंवा होऊ शकतात याचा एक अंदाज आपल्याला येतोय। याच लोकसंख्येच्या लाभांशासंदर्भात जर बघितलं तर एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजे लोकसंख्येचा लाभांश होय असं आपल्याला लोकसंख्येच्या लाभांशाच्या बाबत सांगता येते। म्हणजेच वयोरचनेत जर बदल झाला आणि त्यामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था सुधारली, अर्थव्यवस्थेमध्ये जर वाढ झाली तर हा फायदा झाला आणि हा लोकसंख्येचा झालेला फायदा, म्हणून याला लोकसंख्या लाभांश असं म्हटलं जातं। मग लोकसंख्येत बदल कशामुळे घडून येतो, तर हा बदल जन्मदर व मृत्यूदर कमी झाल्याने बदल घडून येतो। जन्माचं प्रमाण कमी झालं तर अवलंबून असणाऱ्यांची जी काही संख्या आहे त्या संख्येचा विचार जर केला तर ती काहीशा प्रमाणात कमी होते। कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत जर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी असेल तर देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो, म्हणजे आर्थिक विकास होतो। थोडक्यात लाभांश म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, तर भागधारकांना झालेला नफ्यातील लाभ या अर्थी आपण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून लाभांश शब्द वापरत असतो आणि नफ्याचं भागधारकांमध्ये होणारं जे काही वाटप आहे त्याला लाभांश म्हटलं जातं। कंपनी सेक्टरमध्ये किंवा अर्थशास्त्र विषयामध्ये हा शब्द तुम्हाला गेलेला, पण आपल्याला लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर देशाचा लाभ कधी होतो, जर देशाचा आर्थिक विकास झाला तर, आणि देशाचा आर्थिक विकास कधी होणार तर लोकसंख्येमध्ये जर बदल झाला आणि त्या बदलामुळे जर अर्थव्यवस्थेत वाढ झाली तर त्याला आपण म्हणणार आहोत लोकसंख्येचा लाभांश। देशामध्ये कार्यशील आणि अवलंबून असणारी लोकसंख्या असते। कार्यशील आणि अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येतील गुणोत्तरावरून देश आर्थिकदृष्ट्या किती क्रियाशील आहे ते आपल्याला सहज ठरवता येतं। म्हणजेच कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जेवढं जास्त तेवढं या कार्यशील लोकांचा हातभार देशाच्या अर्थव्यवस्थेत जास्त असतो। जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात संक्रमित होते तेव्हा त्याच्या जन्मदरात आणि मृत्यूदरात बदल होतो आणि देशाच्या वयोगट रचनेतही बदल होतो। कमी जन्मदरामुळे अवलंबित लोकसंख्या कार्यशील लोकसंख्येपेक्षा कमी होते। अवलंबित लोकसंख्या कमी आणि कार्यशील लोकसंख्या जास्त असल्याने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होतं। मग हे जे काही अतिरिक्त मनुष्यबळ आहे त्याचा इतर क्षेत्रात वापर करून घेतल्याने देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवता येतो आणि त्यामुळे काळानुसार दरडोई उत्पन्नसुद्धा त्या देशामधलं वाढत जातं। याचा आर्थिक फायदा लाभांशाच्या रूपात देशातील सगळ्यांनाच होतो। लोकसंख्या लाभांशाचे फायदे आपोआप मिळत नाहीत। शिक्षण, आरोग्य, संशोधन इत्यादी क्षेत्रात
योग्य धोरणांची अंमलबजावणी एखाद्या देशातील शासन करते की नाही यावर लोकसंख्या लाभांश अवलंबून असतो. शैक्षणिक पातळी, रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, कर संदर्भातील प्रोत्साहन, आरोग्यविषयक योजना, निवृत्ती वेतन, निवृत्तीविषयक धोरणे आणि आर्थिक धोरणे या सगळ्यांवर ते अवलंबून असतं. एखाद्या देशात लोकसंख्या लाभांश मिळतो किंवा कसं हे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. म्हणजे त्या देशामध्ये लोकसंख्येचा लाभांश मिळतो किंवा नाही हे जर बघायचं असेल तर ते आपल्याला कसं सांगता येईल, तर त्या देशामध्ये वैयक्तिक बचत वाढते व अर्थव्यवस्थेस चालना देऊ शकते. त्याचबरोबर मुलांची संख्या कमी असल्यामुळे पालक त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात. अशा प्रकारे कुशल कामगार म्हणजेच मनुष्यबळ तयार होतं. महिला कार्यशील व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास त्यांचा देशाच्या आर्थिक विकासाच्या वाढीस हातभार लागतो. अवलंबित्व गुणोत्तर कमी झाल्याने दरडोई उत्पन्न वाढतं आणि मग हे सगळं जर एखाद्या देशामध्ये असेल तर त्या देशामध्ये लोकसंख्येचा लाभांश मिळतो असं आपल्याला सहज म्हणता येतं. थोडक्यात काय तर लोकसंख्येचा लाभांश म्हणजे असा काही कुठल्या प्रत्यक्ष आर्थिक रूपामध्ये मिळत नाही, तर तो शिक्षण, आरोग्य, संशोधन या सगळ्यांना चालना मिळाली, या सगळ्यांमध्ये वाढ झाली तर तिथे लोकसंख्येचा लाभांश मिळतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि याचबरोबर फक्त शिक्षण, आरोग्य, संशोधनच नाही तर रोजगार असेल, गर्भधारणा असेल स्त्रियांची गर्भधारणेची वारंवारता असेल, करासंदर्भातलं प्रोत्साहन असेल किंबहुना निवृत्ती वेतन असेल, निवृत्ती वेतनाविषयीची धोरणं असतील, आर्थिक धोरणं असेल, या सगळ्यांवरती ते खरं तर अवलंबून असतं. आणि म्हणून लोकसंख्येचा लाभांश हा असा प्रत्यक्ष आर्थिक स्वरूपात न मिळता तो आपल्याला वेगवेगळ्या घटकांच्या स्वरूपात दिसून येतो. आणि ज्या देशांमध्ये लोकसंख्येचा लाभांश मिळतो त्या देशांमध्ये शिक्षण, आरोग्य, संशोधन या सगळ्यांमध्ये वाढ झालेली, या सगळ्यांबाबत विकास झालेला आपल्याला दिसतोय. याच संदर्भामध्ये म्हणजे लोकसंख्येचा लाभांश याच संदर्भामध्ये तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. स्क्रीनवरती तक्ताही दिसत असेल. तक्ता क्रमांक 2.2 दिलेला आहे. या तक्त्यामध्ये म्हणजे लोकसंख्येच्या लाभांशाच्या संदर्भातलाच तक्ता आहे खरं तर हा. आणि या तक्त्यामध्ये तुम्हाला देश आणि सेवानिवृत्ती वयाबाबत सुधारणांची अंमलबजावणी किंवा विचाराधीनता ती वर्षांमध्ये दिलेली आहे. काय आहे त्या तक्त्यामध्ये ते मी तुम्हाला सांगते. देशच्या कॉलममध्ये जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, भारत ही देशांची नावं आहेत. आणि त्या देशांमध्ये सेवानिवृत्तीचं धोरण काय आहे किंवा काय असणार आहे येत्या काही वर्षांमध्ये हे दिलं आहे. जसं जर्मनीमध्ये सेवानिवृत्तीचं वय आहे 2023 पर्यंत टप्प्याटप्प्यानं वाढवायचं आहे, 66 पर्यंत न्यायचं आहे आणि 2029 पर्यंत ते 67 केलं जाणार आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थांमध्ये 1960 मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेले जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी सेवानिवृत्तीचं वय टप्प्याटप्प्यानं वाढत जाऊन 67 पर्यंत जाणार आहे. युनायटेड किंगडममध्ये पुरुष आणि महिला दोघांचंही सेवानिवृत्ती वेतनाचं वय ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढवून 66 करण्यात आले आणि 2026 ते 28 या पुढच्या टप्प्यांमध्ये ते 67 वर्षांपर्यंत करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सेवानिवृत्तीचं वय 2023 पर्यंत वाढवून ते 67 पर्यंत करण्यात येणार आहे. चीनमध्ये पुरुष आणि महिला या दोघांसाठी सेवानिवृत्तीचं वय 2045 पर्यंत 65 वर्ष वयापर्यंत वाढवण्याची योजना आहे. जपानमध्ये सेवानिवृत्तीचं वय 70 पर्यंत वाढवण्याचा विचारात आहे. तर आपल्या भारतामध्ये सेवानिवृत्तीचं वय सरासरी 60 वर्ष आहे. आस्थापनेनुसार ते 55 ते 65 असं बदलतं प्रमाण आपल्याला आढळतं. म्हणजे राज्य शासनाचे जर कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी वयवर्ष 58 आहे. केंद्र शासनाचे असतील तर वयवर्ष 60ला हे लोक रिटायर होतात. म्हणजेच आपल्या भारतातल्या आस्थापनेनुसार हे प्रमाण बदलतं आढळतं, मात्र सरासरी हे प्रमाण 60 वर्ष आहे. मग ह्यावरती आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारले
काय प्रश्न आहे तक्त्याचं जर वाचन केलं तर त्यावरती प्रश्न विचारला आहे की वरील तक्ता काय दर्शवतो. मग काय दर्शवतो हा तक्ता आपल्याला, तर या तक्त्यामध्ये विविध देशांची आपापल्या लोकसंख्येतील वृद्धांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत सुधारणांची अंमलबजावणी किंवा त्याबाबतची विचाराधीनता दर्शवली आहे. आणि मग या तक्त्यावरून असं दिसून येतं की बहुतांशी देश येत्या काही दशकांमध्ये किंवा कालखंडात आपापल्या देशामध्ये सेवानिवृत्तीचं वय वाढवणार आहेत, हे नक्की आपल्या लक्षात येतं. पुढचा प्रश्न आहे विकसित आणि विकसनशील असे या देशांचे वर्गीकरण करा. तक्त्यात दिलेले हे सगळे देश जर बघितले तर या देशांमध्ये जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जपान हे विकसित देश आहेत. तर बाकी की जे देश सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याबाबत विचार करत आहेत, तर चीन आणि भारत हे विकसनशील देश असून या देशांमध्ये चालू दशकात अजूनपर्यंत तरी सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचा कोणताही विचार दिसत नाही. पुढचा प्रश्न आहे या देशांमध्ये म्हणजे विकसित देशांमध्ये सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यामागील कारणे कोणती असू शकतात. मग काय सांगता येईल आपल्याला, तर याचं मुख्य कारण म्हणजे 60 व त्यावरील वर्षांच्या वयोगटातील लोकसंख्येचे वाढते प्रमाण हे त्याचं कारण आहे. या देशात सर्वसाधारण वयोमानामध्ये वाढ होत असून या लोकांच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्याकडे विकसित देशांचा कल आहे. त्यामुळे एकीकडे याविरुद्ध लोकांवरील वैद्यकीय खर्चाचा ताण कमी करता येईल असं जर झालं तर, आणि त्याचबरोबर कुशल मनुष्यबळाची जी काही कमतरता ह्या देशांना भासते ते त्या कमतरतेवरती सुद्धा काही प्रमाणात मात करता येईल. म्हणजेच काय, तर 60 वर्ष वयाची जी काही लोकसंख्या आहे जी अवलंबून असते असं आपण साधारणपणे म्हणतो, पण ह्यांना जर संधी उपलब्ध असेल तर ते स्वतःचा आर्थिक भार स्वतः उचलू शकतात. म्हणजेच यांच्या वैद्यकीय खर्चाचा ताण कमी होईल आणि यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच देशाला होईल. कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि त्यामुळे देशाचा विकास झालेला आपल्याला दिसून येईल. पुढचा प्रश्न आहे सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल. तर विकसित देशांमध्ये सेवानिवृत्तीच्या वयात वाढ केल्यामुळे वृद्ध लोकांवरील वैद्यकीय किंवा अन्य खर्चाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे या खर्चाचा अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण किंवा दबाव कमी होऊन त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेस लाभ होईल. त्याचप्रमाणे सेवानिवृत्तीचं वय वाढल्यामुळे या कुशल मनुष्यबळाचा देशाच्या विकासासाठी पुरेपूर वापर करून घेता येईल आणि त्याचाही लाभ देशाच्या विकासात होईल, हे मात्र नक्की. याचबरोबर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे चीन 2045 पर्यंत म्हणजे पुढच्या येत्या काही वर्षांमध्ये सेवानिवृत्तीचं वय वाढविण्यावर का विचार करत असेल. तर मग काय सांगता येईल आपल्याला की येत्या काही वर्षांमध्ये आत्ता चायनामध्ये किंवा चीन या देशामध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी जे काही उपाय राबवले जातात आणि तिथे एकाच अपत्याला जन्माला घालायला परवानगी आहे, म्हणजे हळूहळू जन्मदर कमी होतोय. त्या सगळ्याचा विचार जर केला तर इसवी सन 2045 पर्यंत चीनमधील जन्मदराचे प्रमाण कमी होत जाईल. त्यामुळे हळूहळू देशाला मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागेल. मात्र त्याच वेळेस मृत्यूदरातही लक्षणीय घट होणार असल्यामुळे लोकांचं आयुर्मान वाढेल. मग काय, 60 व त्यावरील वयोगटातील लोकांचीच म्हणजेच वृद्धांची संख्या वाढेल आणि या लोकांचा त्यांच्यावर होणाऱ्या वैद्यकीय व अन्य खर्चाचा एकूण अर्थव्यवस्थेवरील ताण किंवा दाब वाढेल. मग हे सगळं जर टाळायचं असेल तर कुशल मनुष्यबळाचा देशाच्या विकासासाठी वापर करून घेणे आणि त्याच वेळेस देशाच्या अर्थव्यवस्थेवरील या खर्चाचा ताण कमी करणे अशा दुहेरी उद्देशाने चीन इसवी सन 2045 पर्यंत सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यावर विचार करेल. पुढचा प्रश्न आहे विकसित देशातील ही उदाहरणं विचारात घेतल्यास
भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का, याबद्दल तुमचं मत व्यक्त करा. मग काय सांगता येईल बरं आपल्याला, तर आपल्याला असं म्हणता येईल, विकसित देशातील ही उदाहरणं विचारात घेतली तर भारतालाही सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा विचार करणं आवश्यक ठरेल. मात्र त्यासाठी सध्या लगेचच हा विचार करणं गरजेचं नाही, कारण भारताचा जन्मदर अजूनही जास्त आहे, उच्च वयोगटातील मृत्यूदर अजूनही जास्त आहे. भारताचा जन्मदर हळूहळू कमी होतोय आणि त्यामुळे जसजसा जन्मदर कमी होत जाईल तसतसं भविष्यात वरच्या वयोगटातील मृत्यूदरही कमी कमी होत जाईल. तसे लोकसंख्येतील वृद्धांचं प्रमाण मग वाढत जाईल. मग कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि मग अशा वेळेस वृद्धांवरील वैद्यकीय व अन्य खर्चाचे प्रमाणही वाढेल. तेव्हा नजीकच्या दशकात नाही तर चीनप्रमाणेच 2040च्या दरम्यान भारतालाही सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे अनिवार्य ठरेल असं आपल्याला म्हणता येईल. आणि आणखी एक काम तुम्हाला सांगितलं आहे की वयोरचना, आयुर्मान आणि देशाची आर्थिक स्थिती यांच्या सहसंबंधाबद्दल एक निष्कर्षात्मक तुम्हाला टीप लिहायला सांगितलेली आहे. ठीक आहे, इथे आजच्या भागामध्ये आपण लिंग गुणोत्तर आणि लोकसंख्येचा लाभांश या 2 घटकांचा विचार केलेला आहे. आज आपण इथेच थांबूया. ठीक आहे, धन्यवाद.